मिरज येथील महात्मा फुले कॉलनी परिसरात दररोज वैरण बाजार भरवला जातो। या बाजारामुळे संपूर्ण परिसरात दिवसभर तीव्र दुर्गंधी पसरलेली असते। जनावरांचे शेण, कचरा आणि इतर घाण रस्त्यावर तसेच परिसरात पडलेले राहते। त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या अस्वच्छतेमुळे डास, माशा वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा विशेष त्रास होत असून विविध आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिसरातील स्वच्छता आणि स्वास्थ्य धोक्यात आले आहे। या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात। वैरण बाजार परिसरात नियमित साफसफाई करणे, शेण आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, फवारणी करणे तसेच आवश्यक आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात। आपण या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा महानगरपालिकेसमोर कचरा फेकू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडी मिरज शहरकडून रोहित कांबळे, शुभम होवाळे, प्रथमेश माने, दस्तगीर गोलंदाज, रामभाऊ वाघमारे, सुनील गवळी, महादेव अधुरे आदी उपस्थित होते। सर्वांना जय भीम, जय शिवराय। मी रोहित कांबळे, वंचित बहुजन आघाडी मिरज शहर। आपण आता पाहिलं आहे की व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सुरुवातीपासून जे दाखवलेलं आहे ते आमचे महात्मा फुले कॉलनी। या महात्मा फुले कॉलनीपासून बरेच वर्ष झाले तिथं घाणीचं साम्राज्य आणि जनावरांचं मलमूत्र जे आहे ते आपल्या वयोवृद्ध वयस्कर पुरुषांना आणि महिलांनी त्याचा त्रास होत आहे आणि लहान मुलांनी पण याचा त्रास होत आहे। तर इथं जे मलमूत्र आहे किंवा त्याचं शेणखत आहे जे त्याच्यामुळे जे होणारे ढासा आहेत त्या ढासेमुळं लोक आजारी पडत आहेत। तर महापालिकेला आम्ही विनंती करतो की दर 2 दिवसानं तुम्ही इथं औषध फवारणी करावी की जेणेकरून इथल्या जे रहिवासी परिसर जे राहतात त्यांना त्याचा त्रास होता कामा नाही। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेने वैरण बाजार करता काही सुधारणा केलेली नाही आणि वैरण बाजार करता जनावराला प्याचे पाण्याची सोय नाही, लोटायची सोय नाही, साफसफाईची सोय नाही। एवढे असताना सुद्धा नगरपालिकेत आणि कामगार कोणीकडे फिरत नाही आणि टेंडरदार बी येत नाही। हे नगरपालिकेला सूचना आहे की साफसफाई करायला पाहिजे। नाही साफसफाई केली तर नगरपालिकेच्या समोर हे सगळे कचरा भरून टाकता येईल।